आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय आशिषजी शेलार साहेब, जुन्नरचे आमदार श्री शरद सोनवणे जी, माजी आमदार श्री अतुलजी बेनके, श्री रितेशजी देशमुख, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशील शेरकर, शिवनेरी भूषणचे सर्व पुरस्कारार्थी, तसेच मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी श्री विजयजी घोगरे, श्री राजेंद्रजी कुंजीर, श्री राजेंद्रजी बुट्टे पाटील, तसेच सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग, सर्व शिवभक्त, शौर्यविषयक खेळ सादर करणारे सर्व विद्यार्थी, बालकलाकार, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या पवित्र शिवभूमीवर उपस्थित राहण्याचं भाग्य मला आज लाभलं। हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा आहे आणि तितकाच भावनिक सुद्धा। याच भूमीमध्ये स्वराज्याच्या तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला दिली। या पवित्र भूमीला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते। आपल्याला माहिती आहे की शिवजयंती हा केवळ उत्सव नाही, तर स्वराज्य, स्वाभिमान आणि सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य संकल्पकर शहाजीराजे भोसले आणि स्वराज्य राज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संस्कारातून घडलेल्या या महान कार्याची आज आपण पुन्हा आठवण जागवत आहोत। सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यातून झुंज देत स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या समस्त कष्टकरी शिवाजी महाराज असं साकडं आई शिवाजी देवीच्या चरणी घालते। यापूर्वी अनेक वेळा शिवछत्रपती वंदन करण्यासाठी या पवित्र शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं। मात्र आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे। नुकतीच मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। ज्या कठीण प्रसंग डोळ्यासमोर जिजाऊ मासाहेब उभ्या होत्या। जिजाऊ मासाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली। तीच तुमची आमची प्रेरणा आहे, तोच आपला आधार आहे। या जन्मभूमीमध्ये ठेवलेल्या खरं तर माझ्यावर या क्षणी काटा अंगावर आलेला आहे। छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली। आपण सर्वजण शिवछत्रपती यांची मावळे आहोत, हीच भावना या क्षणी माझ्या मनात आहे।